आता आपण हातावर हात ठेवून बघत बसायचं का? ही इच्छा आहे का तुमची? हे सगळं आता कोणत्या लेवल पर्यंत मेसअप होणार आहे ना, काहीच कळत नाही. तेच ना. मला तर त्या क्षणी पायाखालची जमीन सरकल्यासारखंच झालं होतं. स्वतःच्या फायद्यासाठी तो बिल्डर इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असं वाटलं नव्हतं. मला ना भीती वाटते खरंच. अरे आत्ता तरी झालं का तुमचं समाधान? म्हणजे हट्ट तुमचा आणि परिणाम आम्ही भोगायचे. आता काय परत गायब होण्याची वाट बघताय का माझी बायको विद्रूप होण्याची? अरे काय बोलतोयस तू? नाही बघा बाबा, तुम्ही जर का आता सही केली नाहीत ना तर गोष्टी आमच्या जीवावर बेततील. हा तुमचा लाडका वेंकी, तो हरीश, मी आम्हा सगळ्यांचा जीव घेईल तो बिल्डर. नाही तरी तुम्ही तुमचा हट्ट सोडू नका, अजिबात सही करू नका, कवटाळून बसा ती जमीन. संतोष, अरे वडील आहेत ते तुझे. काय बोलतोयस तू? आणि आलायस तर किमान बायकोची चौकशी तर कर. तिला विचार ना ती बरी आहे का? या घरात आई कोणीही बरं नाहीये. हा सगळ्यांची डोकी फिरली आहेत. तुम्हा दोघांची डोकी फिरली आहेत म्हणून तुम्ही सही करत नाही आहात. हरीश, वेंकी यांचीही डोकी फिरली आहेत. यांच्या डोळ्यासमोर सगळं उद्ध्वस्त होताना दिसतंय तरी ते तुमच्याशी बोलत नाहीयेत. राहता राहिलो मी. माझं एकट्याचं डोकं ठिकाणावर असून काय उपयोग? इतका पोट तिडकीनं बोलतोय मी, पण कुणी ऐकतंय का? आता आम्हाला घालवा आणि कवटाळून बसा त्या जमिनीला, म्हणजे तुमचं समाधान होईल. वेलकम जयंत सर. सर केव्हापासून आम्ही तुमची वाट बघतोय. काय घेणार आपण? चहा, कॉफी, थंड काही? कॉफी चालेल. तुम्ही बसा, मी येतोच. मिस्टर कानेटकर, तुम्ही या अनाथ आश्रमाला देणगी वगैरे देता? असंच काहीतरी, म्हणजे या इथल्या मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा असते माझी, तर जमेल तशी मदत करतो मी. कॉफी घ्या. थँक्यू. बाकी कसं चाललंय काम? मुलांची प्रोग्रेस काय म्हणते? आणि कम्प्युटर कोचिंग सुरू करायला सांगितलं होतं, ते काम सुरू झालं? हो सर, तुमचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे सगळं काम अगदी उत्तम चाललंय सर. पण हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे सुरू आहे सगळं. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद होतो. बरं, ज्या महत्त्वाच्या कामासाठी इथे आलोय ते काम करूयात. मुलं सुद्धा तुम्हाला भेटायला अगदी उत्सुक आहेत. आपण जाऊया का? टेस्टी पण आहे आणि यमी पण आहे. आय नो मी तुम्हा सगळ्यांना हे सांगितलं होतं की पिझ्झा आणि बर्गर आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात. पण जस्ट बिकॉज तुम्हा सगळ्यांना पिझ्झा आवडतो म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी पिझ्झा आणलाय. पण नॉर्मल पिझ्झा नाही, हेल्दी पिझ्झा. चला तर मग पिझ्झा पार्टी सुरू करूयात. व्हेरी गुड, चलो लेट्स स्टार्ट. हे घे. चला सुरू करूया. रेडी? फोटो काढायचा आपल्या पिझ्झा पार्टीचा. जान्हवी, तुम्ही प्लीज आमच्या पिझ्झा पार्टीचा फोटो काढाल एक. ऑफकोर्स मिस्टर कानेटकर, द्या. तर सगळ्यांनी पिझ्झा हातात घ्या. से चीज. चीज. छान आलाय फोटो. थँक्यू. मिस्टर कानेटकर, हो म्हणजे हा खाऊ तुम्ही सगळ्या लहान मुलांसाठी आणलाय ना, मग तुम्ही स्वतःच खायला बसलात? आय एम सॉरी, मी काही चुकीचं बोलली आहे का?
नाही. मिस्टर कानेटकर, खरंच पुन्हा एकदा सॉरी, पण मला जे वाटलं ते मी बोलले. नो मी जान्हवी, प्लीज डोंट बी सॉरी. म्हणजे तुम्ही काहीच चुकीचं बोललं नाही आहात. बट येस, आज मला तुम्हाला माझ्या लाईफची एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे मी जान्हवी, मी ह्या मुलांसोबत इतक्या मनापासून का मिक्सअप होतो? कारण मी पण वयाच्या 18 वर्षाचा होईपर्यंत माझं पण प्रत्येक जेवण असंच या हॉलमध्ये सगळ्यांबरोबर एकत्र झालेलं आहे. मिळेल ते खाल्लेलं आहे. सर, म्हणजे तुम्ही पण? येस मिस जान्हवी, मी पण या मुलांसारखाच अनाथ आहे. रादर अजूनही या मुलांसारखाच एकटा आहे. बट येस, माझ्याकडे स्वतःचं घर आहे, पण घराला घर पण देणारी प्रेमाची माणसं नाही आहेत. त्यामुळे माझं या अनाथाश्रमाशी वेगळंच नातं आहे, एक वेगळी अटॅचमेंट आहे. म्हणजे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी ह्या मुलांसोबत टाईम स्पेंड करायला येतो, त्यांच्यासोबत गप्पा मारतो. यातच मला माझं बालपण दिसतं. दादा ये ना तू पण, आम्ही खूप मज्जा करतोय. एक्सक्यूज मी, चल. जयंत सर खरंच किती वेगळे आहेत. त्यांच्या आयुष्यात इतकं एकटेपण आहे, पण कधीच त्यांच्याकडे बघितल्यावर त्याची जाणीव होत नाही.